आता बातमी संजय दत्त बद्दलची। संजय दत्त अखेर दुपारी 2:45च्या सुमारास टाडा कोर्टात हजर झाला। त्याच्यासोबत 15 गाड्यांचा ताफा होता। पत्नी मान्यता, बहीण प्रिया दत्त आणि निर्माता दिग्दर्शक महेश भट, त्याचबरोबर संजयचे काही मित्र यावेळी त्याच्यासोबत होते। कोर्टाबाहेर मीडियाचाही प्रचंड गराडा होता आणि या प्रचंड गर्दीत संजय दत्त आपल्या कारमधून बाहेर उतरला आणि कोर्टात शरण गेला। कोर्टाची कायदेशीर कारवाई पूर्ण होऊन त्याला आज आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याला दुसऱ्या जेलमध्ये हलवलं जाईल। दरम्यान टाडा कोर्टाबाहेर आपल्याला धक्काबुक्की झाल्याची तक्रार संजय दत्तनं कोर्टात केली आहे आणि धक्काबुक्कीमुळे छातीत दुखायला लागल्याची तक्रारही संजय दत्तनं केली। काही वेळापूर्वी आम्ही विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत बातचीत केली। बघूयात त्यांनी यावेळी काय प्रतिक्रिया दिली। आणि आपल्यासोबत आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आहेत। निकम सर, आज अखेर टाडा कोर्टासमोर हजर झालेला आहे शरण येण्यासाठी संजय दत्त। यापुढची प्रक्रिया कशी असणार आहे? आता संजय दत्तला न्यायाधीश कुठल्या तुरुंगात पाठवावं याच्या वॉरंटवरती त्याला आदेश देतील तुरुंगाधिकाऱ्याला आणि त्यानंतर जेलचे पोलीस, जे रेग्युलर पोलीस, जे गार्ड पोलीस आहेत ते त्याचा ताबा घेऊन त्याला तुरुंगात रवाना करतील आणि मग त्याला उर्वरित जो शिक्षेचा काळ आहे तो त्याला तुरुंगात भोगावा लागणार आहे। निकम सर, संजय दत्तनं अशी विनंती केलेली आहे की त्याला येरवडा जेल देण्यात यावं। ही विनंती त्याची मान्य होण्याची शक्यता आहे? ही विनंती करण्यामागे काही कारण असू शकतं? नाही, असं येरवडा प्रिझन हे जे आहे हे सेंट्रल प्रिझन आहे। महाराष्ट्रात नागपूर, कोल्हापूर, पुणे किंवा ठाणे इथे सेंट्रल प्रिझन आहे आणि पूर्वी देखील संजय दत्तला काही काळ ठाण्याला ठेवण्यात आलं होतं आणि काही वेळानंतर देखील त्याचं ज्यावेळेला टाडा कोर्टाने शिक्षा ठोठावली त्यावेळेला त्याला पुण्याच्या येरवडा तुरुंगात, पण हा सर्वस्वी अधिकार तुरुंग अधिकाऱ्यांचा आहे आणि राज्य सरकारचा असतो। त्यामध्ये न्यायालय कुठल्या तुरुंगात ठेवावं, काय ठेवावं याविषयी कुठलाही न्यायालय आदेश देऊ शकत नाही। निकम सर, एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो, तो म्हणजे संजय दत्त आता शरण आलेला आहे। तुरुंगात गेल्यानंतर तो माफीसाठी अर्ज करू शकतो का? संजय दत्तला माफी करता तो निश्चित त्याला आपल्या भारतीय घटनेने अधिकार दिलेला आहे। भारतीय घटनेचं कलम आर्टिकल 72 नुसार तो तशी माफी राष्ट्रपतींकडे मागू शकतो अर्थात, आणि राष्ट्रपती देखील एखाद्या आरोपीला माफी देण्याच्या अगोदर त्याचा पूर्व इतिहास काय, त्याच्या गुन्ह्याचे स्वरूप काय आणि मग त्याची तुरुंगात असताना वागणूक कशी आहे, इतर संदर्भातली माहिती घेऊन मग राष्ट्रपती त्यावरती योग्य तो निर्णय घेऊ शकतात। परंतु हा सर्वस्वी अधिकार हा राष्ट्रपतींचा आहे।